मांगाचा मांगाचा छावा, आहा मांगाचा 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 छावा, मी आहे मांगाचा 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 छावा. रबाले स्थित दीवानाका में साहित्य रत्न लोक शाहिर अन्ना भाऊ साठे की 105वीं जयंती पर मोनीश हलगे के नेतृत्व में आद्य क्रांति लहुजी साळवे प्रतिष्ठान द्वारा भव्य मिरवणूक रैली निकाली गई. शिवसेना के उपनेता विजय चौगुले के मार्गदर्शन में हर साल संपन्न होने वाली इस मिरवणूक यात्रा में युवा नेता अमित चौगुले सह दिलीप गायकवाड़, युवा नेता गणेश दगड़े, वत्सलाताई कांबळे, एडवोकेट अमोल उघाड़े आदि मौजूद थे. साथ ही मौजूद थे महेंद्र सावंत, संजीव देसाई, सलीम शेख, नंदू मेडकर, लक्ष्मण मोरे, कृपेश सूर्यवंशी, मनीष हलगे, अशोक हलगे और तमाम मातंग समाज से जुड़े लोग. लोकगीतों पर थिरकते लोगों का उत्साह और आकर्षक आतिशबाजी इस रैली में नई ऊर्जा भरती दिखाई दी. तो रैली में हिस्सा लेने वाले मान्यवरों को अन्ना भाऊ साठे लिखित सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा यह पुस्तक भेंट स्वरूप देकर समाज परिवर्तन की दिशा में महत्वपूर्ण कदम उठाया गया. रबाले विभाग में केवल रैलियों तक सीमित न रहते हुए मोनीश हलगे और उनकी टीम विभाग की जन समस्याओं को सुलझाने के लिए भी कटिबद्ध है और यही कारण है कि विभाग में उन्होंने अपने कार्यों की अलग छाप छोड़कर रखी. अमित चौगुले सहित तमाम मान्यवरों ने इस अवसर पर शुभकामनाएं देते हुए मोनीश और उनकी टीम की सराहना की. सर्वप्रथम मी सर्व ऐरोलीकरांना अण्णाभाऊ 105वी अण्णाभाऊ साठे जयंती त्यांची जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि तुम्ही बघू शकता किती जल्लोषात इथं आपण दरवर्षी चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व आमचे इकडचे कार्यकर्ते झाले, गणेश दगडे झाले, मोनीशभाई झाले, आम्ही सगळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं अण्णाभाऊ साठेंची दरवर्षी जल्लोषात साजरी करतो. आणि पुढच्या येथील वर्षही अशीच साजरी आणि उत्साह कायम राहील हीच मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि परत एकदा मी शुभेच्छा देऊन पण आज आनंदाचा दिवस आहे. दिवानाका लहुजी साळवे मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षाप्रमाणे अतिशय थाटामाटाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरा होते. आणि आम्हाला सर्वांना आनंद आहे की आता आम्ही मिरवणुकीची सुरुवात करतोय. या जयंतीचा उद्देश असा आहे की तळागाळातील लहान लहान मुलांमध्ये अण्णाभाऊ साठेंचे विचार रुजले पाहिजे. अण्णाभाऊ साठे दीड दिवस शाळा शिकून एवढं मोठी क्रांती त्यांनी घडवून आणली. आज त्यांचं साहित्य जगभरामध्ये वाचलं जातं. हे साहित्य लहान लहान मुलांमध्ये गेलं पाहिजे. त्यांनी काय होते यांचं अभ्यास या लहान लहान मुलांनी केलं पाहिजे आणि पुढे चालून त्याच्या जीवनामध्ये प्रगती केली पाहिजे. हा त्या जयंतीचा उद्देश आहे. आणि हे सगळे दिवानाक्यामधली सगळे टीम सगळे व्यवस्थितपणे काम चांगलं करत आहेत आणि माझ्या त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. आज दिवानाका येथील लहुजी साळवे वस्ताद मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे आम्ही उत्साहामध्ये प्रोग्राम करतो. आणि खरंच यांचं मला कौतुक वाटतं आहे आपल्या मंडळाचं की न चुकता हे लोक दरवर्षी करतात एकदम. आणि याच्यामध्ये विजयजी चौगुले साहेबांचं बी आम्हाला भरपूर योगदान असतं. त्यामुळे आज प्रजासत्ताक दिन आहे आणि लहुजी साळवे आपलं मंडळाचं बी आज जयंती बी आहे. आम्हाला एकदम हार्दिक शुभेच्छा देतो सगळ्यांना. आज या विभागामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रत्येक वर्षाप्रमाणे थाटामाटामध्ये साजरी केली जाते. या नव्या मुंबईचे उपनेते माननीय श्री विजयदादा चौगुले देखील या जयंतीला चांगल्या उत्साहाने सहभागी होतात. ही संपूर्ण जनता अण्णाभाऊ साठे यांची जयंती जे अण्णाभाऊ साठे रशियामध्ये पोहोचले, त्यांचे विचार रशियामध्ये पोहोचले, बाहेर प्रदेशात पोहोचले, अशा महान व्यक्तींच्या विचारांना अधीन राहून येथील जनता त्यांची ही जयंती थाटामाटामध्ये साजरी करत असते. त्या निमित्ताने मी शिवसेना विभाग प्रमुख महेंद्र सावंत या विभागातील व देशातील संपूर्ण जनतेला अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे आज आमच्या या झोपडपट्टी भागात गेल्या 35-40 वर्षापासून अण्णाभाऊ साठे यांची जयंती अगोदर सिनियर लोकांनी चालवली आणि त्याच्यानंतर आमचे योगेश हलगेसारखे कार्यकर्ते त्या धडाडीने पुढे येत आहेत आणि परंपरा जपत आहेत. अण्णाभाऊ साठेंचे विचार झोपडपट्टीत पसरवत आहेत आणि त्यांना चांगलं सहकार्य या भागात आहे लोकांकडून. त्यामुळे मी योगेश हलगे त्यांच्या संपूर्ण समूहाला
आणि सगळ्या नागरिकांना साठे जयंती निमित्त शुभेच्छा देतो। वहीं मोनीश हलगे और कृपेश सूर्यवंशी ने भी इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की। आज दिवानाका रबाळे नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती साजरी करत आहोत आणि मोठ्या जल्लोषामध्ये उत्सवामध्ये जसा काय हा जनसागर पूर्ण पिवळा करून आम्ही टाकलेला आहे आणि बघायला गेलं तर आजपर्यंत जे आम्ही कार्यक्रम घेतोय त्याच्यामध्ये सामाजिक असतील काही शैक्षणिक असतील की जेणेकरून आम्ही महापुरुषांची जयंती साजरी करत असताना आम्ही प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करत असताना त्यांना विशेष करून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी जागतिक फकीरा ही कादंबरी जी जगात आज पूर्ण फेमस आहे ते फकीरा कादंबरी देऊन आम्ही त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करतो कारण की त्याही येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना वाटलं पाहिजे की अण्णाभाऊ साठे आम्ही नाचत नाही तर आम्ही वाचून पण आम्ही जयंती साजरी करतो। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष या ह्याच्याने मी सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तसंच आमचे आधारस्तंभ विजयजी चौगुले साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही दरवर्षी ह्याचप्रमाणे जयंती साजरी करतो। तसेच आमचे गणेशदादा दगडे, सलीम शेख, महेंद्र सावंत, चांदभाई शेख आणि कृपेशभाई सूर्यवंशी आमची सगळं सहकारी टीम दरवर्षी त्यांच्या सगळ्यांचा मोलाचा सहकार्य ह्याच्याने आम्ही साजरा करतो। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।